जाऊयात रायगडमध्ये, कारण रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अंबा नदीचं पाणी नागोठणे शहरात शिरलंय। नागोठणे शहरात अंबा नदीनं रौद्ररूप धारण केलेलं आहे। कोळीवाडा परिसरातील घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आणि आपण बघतोय ही दृश्य आहेत, ती संपूर्ण शहरातली दृश्य आहेत आणि या ठिकाणी अक्षरशः या सगळ्या स्थानिकांकडून बोटीचा वापर केला जातोय। या संदर्भात राज वंशपायन आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, आपल्याला सगळे अपडेट्स देत आहेत। राज, सध्याची रायगडमधली एकूणच काय परिस्थिती आहे? कारण या संपूर्ण शहरामध्ये आपण बघतोय जिथे बघू तिथे पाणीच पाणी आहे। नक्कीच वर्ष आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसापासून मुसळधार पाऊस बरसत आहे आणि त्याचमुळे आता अंबा नदीने रौद्ररूप धारण केलेलं आहे। अंबा नदीची सध्याची पाणी पातळी जी आहे ती 11.85 मीटरवरती पोहोचलेली आहे। सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय हा कोळीवाडा परिसर आहे। पूर्णतः कोळीवाडा परिसर जो आहे तो जलमय झालेला आहे। नागरिकांच्या घरामध्ये जे ते पाणी शिरलेलं आहे। नागोठणे शहरातील कोळीवाडा परिसर असेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, बाजारपेठ असेल, एसटी स्टँड असेल, हा सर्वच परिसर जो आहे तो जलमय झालेला आहे। त्यामुळे या नागरिकांना सुरक्षित स्थळी आहे ते प्रशासनामार्फत जे आहे ते हलवलेलं आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं वर्षा तर नागोठणे शहरासह नागोठण्याच्या आसपासची जी छोटी मोठी गावं आहेत त्या गावांची जी विद्युत पुरवठा आहे तो मागील 24 तासापासून सुरक्षेच्या कारणास्तव खंडित करण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट आहे आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। पुढील 3 तासामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसण्याचा इशारा देखील प्रशासनामार्फत देण्यात आलेला आहे। आपण सध्या बघतोय ही अंबा नदीची दृश्य आहेत आणि अंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने वाढ होत आहे। त्यामुळे कुठेतरी आता नागरिकांमध्ये एकंदरीत घबराटीचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे। सध्या आपण बघितलं तर हा कोळीवाडा परिसर आहे आणि पूर्णतः कोळीवाडा परिसर निश्चितच पावसानं उसंत घेतली असली तरी पाणी मात्र या ठिकाणी आहे तसंच असल्याचं आपण बघतोय। धन्यवाद राज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।